पण मग हे वास्तुदोष नेमके ओळखायचे कसे? मी तुम्हाला पहिलं बोललो, की तत्व आहे, तो कट झाला. त्याच्यामध्ये ईशान्य आहे, ईशान्य भाग कट झाला. त्यासाठी एक काम करूया, की 4 दिशा घेऊया. पहिल्या 4 मुख्य दिशा घेऊया, नंतर 4 उपदिशा घेऊया. तर 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा अशा टोटल 8 दिशा आहेत आणि एक सेंटर ब्रह्मस्थान. त्यात पहिले आपण दिशा घेऊया, ज्या उपदिशा म्हणतात त्या आपण घेऊया. त्याच्यामध्ये पहिले ईशान्य. ईशान्यमध्ये कट आला, तर नियमाप्रमाणे, वास्तूच्या नियमाप्रमाणे वास्तुपुरुष हा डायगोनली असतो वास्तूच्या. त्याचं डोकं ईशान्येला असतं, त्याचे पाय नैऋत्येला असतात. तर आपण साऊथ वेस्ट म्हणतो आणि ईशान्येला आपण नॉर्थ ईस्ट म्हणतो. मग तो डायगोनली असतो. तर पहिला इम्पॅक्ट कट झाल्यामुळे त्याचं डोकं ते आपल्या वास्तूच्या बाहेर आणि तिकडचा जो तत्व आहे तो आहे जलतत्व. तो डिफ्रेस होतो आणि त्यामुळे डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे घरामध्ये अनवॉन्टेड तुम्ही प्रेडिक्ट पण करू शकत नाही अशा प्रकारचा मेंटल स्ट्रेस तयार होतो.